गोंधळे बाबा। हीच ती आर्या, हीच ती आर्या। आई भराडी देवी माते की जय। Namaskar, myself Shubhra Bandekar. I welcome you all to our YouTube channel Anandaghan Goa. Hi, after a little gap, no? तर आज मी आलोय कोकणात, महाराष्ट्रात, आणि मी चाललोय आता आंगणेवाडीला कशासाठी? तर तिकडे भराडी देवी आहे आणि तिची आज जत्रा आहे आणि आज मी तुम्हाला आंगणेवाडीची ही जत्रा दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला तर। It's about time. Oh, sing your high line on the roller coaster of life. You've got to all choose your timeline with the roller coaster of life. इकडे आपापल्या नावाचं आपण किचन घेऊ शकता। रेडीमेड असतं, म्हणजे जे काही बनवून देत नाहीत, पण कसं असतं नॉर्मल जी नावं असतात ना ते सगळे आपल्याला भेटून जाईल। ते 50 रुपयात एक किचन भेटते। मी विचारलं मोहनीश नावाचं किचन भेटेल का, तर ते म्हणाले सॉरी। तुळजापूरची गोंधळे महाराज, तुळजाभवानीची मातेची विश्वाची माणसे आम्ही जिथं जत्रा दिसत तिथं जोग्याला जाण्यात येऊन देवीची भक्ती करून आरती पूजा करून निघून जाणार। गोंधळ तुम्ही दरवर्षी येत आहे का? हा, दरवर्षी येत असतो आम्ही। आणि तुम्ही साथीदार पण आहेत का? नाही, आम्ही गोंधळे बाबा। हा, तुम्ही एकटेच दिसला म्हणून म्हणतो। भवानी गोंधळे अलग माणसं। ओके, चालेल। तर आंगणेवाडीच्या जत्रेचा आज जरी दुसरा आणि शेवटचा दिवस असला तरीही गर्दी काही कमी होण्याचं नाव नाही आहे। तुम्ही बघू शकता रांगा तर चालूच आहेत। तर आपल्याला भेटले इथले व्हॉलंटियर म्हणा, स्वयंसेवक म्हणा, जितेंद्र आंगणे साहेब। तर त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया, त्यांना विचारूया। तर जितेंद्र साहेब, आम्ही असं ऐकलं की इथे तुळाभार पण केला जातोय, पण त्याचं पण चित्रीकरण करण्याचं मनाई आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या ना। तुळा म्हणजे काय आहे ना, की जो कोणी आपला नवस करतो की बाबा मला बाळ होऊ दे, किंवा माझं काही दुखणं आहे, किंवा माझ्या कोणी नातेवाईकाचं काही दुखणं आहे, किंवा ते आता म्हणजे बाबा मला आजारपणातून बाहेर निघू द्या, काही इच्छा असेल, हा इच्छा नवस केले जातात आणि ते नवस वर्षाचे ह्या जत्रेच्या वेळीच फेडले जाऊ शकतात, जे तुळाने केले जातात। तुळा म्हणजे काय आहे की वजन काटा लावला जातो, एका साईडला त्या व्यक्तीला किंवा त्या बाळाला ठेवलं जातं आणि त्याच्या वजनाची साखर किंवा नारळानी किंवा गुळाच्या ढेपेनी ही तुळा केली जाते। असं पण मी ऐकलं की जे तुळाभार जे करतात त्यांना लवकर दर्शन भेटतंय,
असं नाही आहे, पण काय होतं की आज तुळेसाठी आणणारी साखर आहे किंवा नारळ आहे किंवा गूळ आहे हे सगळं वजनदार असल्यामुळे आपण एक वेगळी विशिष्ट लाईन केली जाते त्यासाठी की त्यांना लवकरात लवकर ते वजन घेऊन ते फिरावं लागू नये आणि त्यामुळे आपण हे करतो. जत्रेचं स्वरूप असं असते की काल आपली जत्रा जी आहे ती पाहुण्यांसाठी इतर लोकांसाठी असते आणि काल दिवसभर आपल्या घरी जे जेवण बनत असतं प्रसादाचं ते रात्री जेवण झाल्यावर ज्या घरच्या महिला आहेत, बहिणी आहेत, सगळ्या ज्या आहेत लेखी सुना ते ना आज ओटी भरण्याचा मान आहे आणि तो मान आहे तो आज सुरू असतो. तर पहिले असं होतं की पहिला दिवस पाहुण्यांचा आणि दुसरा अर्धा दिवस आमच्या घरच्यांसाठी होता, पण आता गर्दी वाढल्यामुळे ती संध्याकाळपर्यंत चालू ठेवायला लागते दुसऱ्या दिवशी. आणि आजच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ते विसर्जन केलं जाणार आणि मग देऊळ शुद्धीकरण करून पुढचे विधी सुरू होणार. मग जत्रा पुढच्या वर्षी आणि काही उत्सव असतात या देवळात. जत्रेचा असा उत्सव असतो की जत्रा हे 2 दिवसाची आज होते आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आमचा गोंधळ असणार आहे देवळात आणि परवा आमचं नाटक असं ज्याला मांडाचं नाटक म्हणतात. हे सगळं विधी झाले म्हणजे जत्रा पूर्णतः संपली असं. ओके, धन्यवाद. बराडे आईंची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो. सर्वांवर धन्यवाद. Hi guys, I come all the way from Goa, yaar, and you must be wondering why I am wearing this. Because there is lot of dust, yaar. That lot of dust is there on the way because everybody is walking and it's a माळरान असल्यामुळे इकडे खूप धूळ आहे, त्याच्यामुळे हे जरा घालावं लागलं मला आज. तर आता हे म्हणजे इकडे बोर्ड बघितला ना, आले युक्त मालवणी खाजे, तर त्याचे मला आकर्षित करून गेला. मेन म्हणजे बाकीच्या पावसकर खाजी आहे आणि काय खाजी असं दिसतंय, पण हे जे मालवणी खाजे म्हणून ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर ते आम्ही जरा त्याचा आस्वाद घेण्यासाठी आलो, ती खरेदी करण्यासाठी. आपल्या गोव्यात पण पद्धत आहे की नाही, जत्रेला आलं की घरी आपण काय नेतो प्रसाद म्हणून, आजूबाजूला काय वाटतो जा, तर तोच मी प्रकार आज घेऊन जाणार आहे आपल्या गोव्यात पण. जरूर आपल्यापर्यंत पोहोचेल. शीतपेय उत्पादनातून अग्रगण्य आर्या चिल्ड आमची उत्पादने जिरा मसाला सोडा, ऑरेंज सोडा, लेमन सोडा. हीच ते आर्या. फ्रेंड्स, बाहेर एवढी गरमी आहे, ऊन एवढं आहे, तर मी इथे जो उभा आहे ना घामाने डबडबलो अक्षरशः, आणि दिसलं की मला आर्या जे आहे ना बेवरेजेस प्रोडक्ट्स वगैरे तिथे मला पुष्कळ सारे प्रकार दिसले. तर मी काही घेतले वाटेत, तर मी काही घेतले वाटेत पिण्यासाठी. आता इथे माझी तहान जी आहे ती शमवण्यासाठी मी हे पण घेतलंय कोकम सरबत. एन्जॉय. रुपयाचे जे फ्युचर मालक आहेत त्यांचं नाव ओम आहे. सर, आपली ओळख? पांडुरंग मालक आहेत. आपण आणि आपले भाऊ का त्या बिझनेसमध्ये? नितीन वंजारे आणि पांडुरंग वंजारे का? छान. ही सोयी जी तुम्ही करताय ना ती आमच्या म्हणजे जे भेट देणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी खूपच बरी होते. महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम. चला आपण त्या प्रदर्शनास भेट देऊया आणि बघूया काय त्यांनी प्रदर्शित केलंय तिकडे ते. तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की इकडे सगळं रिकामी असं दिसतंय, वाटतंय, लोक दिसत नाहीत, जत्रा आहे म्हटल्यावर. पण मी काय झालं, काल इकडे मी रात्री जेव्हा आलो ना तर इथे मुंगी शिरण्यास जागा नव्हती. तर मी काय बाबा असं फिरून सावकाश फिरून ब्लॉग वगैरे नाही करू शकत होतो, म्हणून मी मुद्दाम आज परत आलो आहे आणि हे सगळं चित्र, ही सगळी चित्र तुम्हाला परत दाखवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर तुम्ही बघू शकता स्वयंसेवा गटांचे जे स्टॉल्स आहेत ना ते तुम्ही इथे त्यांनी पण सामान प्रदर्शित केलं आहे, ते विक्री पण करतायत. तर छान हा महिलांसाठी जो राबवलेला जो कार्यक्रम आहे ते एक छान एक पॅन्ड आहे. गोव्यात पण आपण बघू शकता सेल्फ हेल्प ग्रुपचे पण असे स्टॉल्स टाकले जातात, त्यांची विक्री पण केली जाते त्या स्टॉल्समधून, प्रदर्शनातून. आणि थोडंसं त्यांना ना अशा बचत गटांना किंवा सेल्फ हेल्प ग्रुपना जरा थोडंसं पुश, थोडंसं हेल्प.
तर छान. आता जत्रा जरा आवडती घेत आहेत म्हणजे मंडळ. आज संध्याकाळपर्यंत इथे सगळं खाली होणार. तर स्टॉल्सवाले आहेत किंवा जे विक्रेते आहेत किंवा बाकीचे म्हणजे जे स्पोर्ट्स जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतात तर ते सगळे आता गुंडाळायला चालू केलं आहे त्यांनी. ऑलमोस्ट म्हणजे जत्रा संपत आली आहे त्याच्यामुळे लोकांची इथे गर्दी पण थोडीशी मोजकीच लोक दिसत आहेत तिकडे. तर आपण त्यांना थोडेसे प्रश्न विचारूया. अशाच एक उद्योजिका आपल्यास इथे दिसल्या भेटल्या. आपण त्यांच्याशी थोडंसं हितगुज करूया का? मॅडम, आपलं नाव, आपण कुठून आला आहेत आणि आपलं स्वयंसहाय्यक गट आहे का किंवा आपलं प्रायव्हेट हे उत्पादन करायचं युनिट आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या माझ्या व्ह्यूअर्ससाठी. नमस्कार, माझं नाव अर्चना शिवराज गरड. आम्ही कट्टा येथून आमचं शिव मल्हार होम प्रॉडक्ट म्हणून आमचे घरगुती प्रॉडक्ट सगळे मार्केटला येतात. त्यामध्ये नाचणी बिस्किट, बाजरी बिस्किट, गहू बिस्किट विदाऊट केमिकल काळा गुळापासून आम्ही बिस्किट बनवतो. ही मार्केटला सुद्धा आहेत. तसंच ह्या सिंधुदुर्ग बँक आणि नाबार्ड यांच्याकडून हे असे बचत गटामार्फत जे प्रदर्शन असतात यांच्याकडून आम्हाला फ्रीमध्ये हे स्टॉल दिले जातात. त्यांच्यामार्फत महिलांना सक्षम करण्यासाठी यांचा सतत दरवर्षीचाच प्रयत्न असतो. याच्यानंतर कुणकेश्वर यात्रेमध्ये सुद्धा त्यांचे असे प्रदर्शनासाठी यांना बोलवले जात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होणार आहोत. हां, तर सिंधुदुर्ग बँक आणि नाबार्ड यांच्याकडून आम्हाला महिला सक्षम करण्यासाठी हा जो काही उपक्रम राबवला त्यांना आम्हाला जे काही स्टॉल उपलब्ध करून दिले जातात त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आई भराडी देवी माते की जय. भराडी आईची जत्रा जी आहे ना त्याच्यासाठी मी खास आलो आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी जास्तीत जास्त जत्रा दाखवायचा प्रयत्न करतोय. तर ह्या माझ्या ब्लॉगसाठी जरूर तुम्ही लाईक द्या, लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ही तुमच्या चरणी विनंती आहे. तर आता आम्हाला इथे हा जो तुम्हाला स्टॉल दिसतोय तो गरड मॅडमचा आहे. तर तिथे मी आलो, त्यांच्याशी मी थोडंसं बोललो. तर त्यांचं आणि माझं गोव्याचं कनेक्शन निघालं. तर त्या म्हणाल्या की त्यांचे सासू पण गोव्यामध्ये काम करणारे निघाल्या. तर गोव्यामध्ये त्यांनी आपलं रिटायरमेंट शिक्षिका म्हणून काम केलं आहे. तर गोवा तुम्हाला माहितीच आहे, थोडंसं मवाळ रसाळ गोड माणसं गोव्यातली, कोकणातली पण आहेत. रसाळ फणस कोकणातलं छान लागतं ना, तशीच गोव्यातली आणि इकडे कोकणच्या माणसात काही फरक नाही हो. ते पण छान, बोलण्यास छान आणि त्यांना नेहमी सपोर्ट असतो. कारण तुम्हाला माहिती आहे माझं सासर पण कसाच आहे, कोकणातलं आहे. तर मॅडम मला म्हणाले की त्यांचं एक खास काहीतरी प्रोडक्ट आहे आणि गोव्याचं कनेक्शन निघाल्यावर तुम्हाला माहिती आहे ते मला म्हणतात की त्यांचं एक काहीतरी प्रोडक्ट मला भेट देणार आहे. मी ॲक्च्युली भेटी स्वीकारत नाही, पण त्या मनापासून जेव्हा कोणीतरी आपल्याला भेट काहीतरी देतो ना तेव्हा स्वीकारावी लागते हो. आणि ती देवीची कृपा असते, आईची कृपा असते, मी नाही म्हणू शकत नाही. तर तुम्ही काय देणार हो आम्हाला? काय तुमचं खास प्रोडक्ट आहे? शिव मल्हार होम प्रॉडक्ट म्हणून आम्ही रागी बिस्किट जे मिलेट्स. तर गोव्यामध्ये पण तुम्ही प्रदर्शनात नाही मिलेट्स पासून बनवलेले जे आयटम्स असतात ना ते प्रदर्शित केले जातात. आणि मिलेट्सना खास म्हणजे गोवाचं गव्हर्नमेंट आहे तर मिलेट्सना प्राधान्य देतो. नाचणीपासून काही तुम्ही पदार्थ बनवा, खा, पौष्टिक असतो, आरोग्याला हितकारक असतो. तर असेच प्रोडक्ट त्यांचे पण आहेत, त्यांचे पण स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये ते बनवत आहेत आणि लोकांना ते विकत आहेत. तर तेच मी आता त्यांच्याकडून मी स्वीकारणार आहे. तर तुम्ही जरूर जत्रेमध्ये पुढच्या वर्षी आता वाट बघतोय तुमची. बचत गट किंवा स्वयंसहाय्यक गट जे आम्ही प्रदर्शन बघितलं त्यांना सहाय्य करणारी जी संस्था आहे त्या निमित्त आम्हाला नमिता मॅडम भेटल्या. त्यांच्याकडून थोडीशी माहिती या प्रदर्शनाबद्दल, याचे सहाय्य जे त्यांना केलं जातं महिलांचं पाठबळ म्हणतो आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी, तर त्याच्याबद्दल थोडंसं त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, मी नमिता नरेश खेडेकर परब. सिंधुदुर्ग बँकेमार्फत जो महिला विकास कक्ष चालवला जातो तिथे मी महिला विकास कक्ष सहाय्यक म्हणून काम करते. हे जे आम्ही प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो तर यंदा त्याचं 15वं वर्ष आहे. आणि सिंधुदुर्ग बँक नाबार्डच्या आर्थिक सहकार्यातनं हा सगळा प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम बचत गट जे चालतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, जिल्ह्याबाहेरचेही गट या प्रदर्शनात सहभागी होत असतात. आणि ते जे काही उत्पादन करतात त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक मार्केटिंगचं दालन खुलं व्हावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करत असतो. यंदा ह्या प्रदर्शनात 120 जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील 6 मिळून 126 बचत गट समाविष्ट झालेले होते. आणि लोकांचा त्यांच्या
जे काही उत्पादन असतं त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो. म्हणजे उकडे तांदूळ किंवा कुळीत पिठी असेल, घावणे पीठ असेल किंवा इथली जी लोकल व्हरायटी आहे जेवढ्या काही ज्या मुंबई किंवा पुण्यातल्या लोकांना सहजपणे उपलब्ध होत नाहीत ते इथे येतात तेव्हा त्याच्यातनं खरेदी करतात. त्याच्यामुळे बचत गटांचे जे काय उत्पादित माल आहे तो शहरांपर्यंत पोहोचतो. त्यांनाही त्याच्यातनं सहकार्य मिळतं आणि त्यांच्या वस्तूंची पब्लिसिटी होते. तसेच इथे जे कोण महिला बचत गट येतात आणि ज्या महिला इथे 3 दिवस निवासी असतात स्टॉलवरती त्यांची जेवण्याची, राहण्याची, खाण्याची, पुन्हा येण्या जाण्याची सगळी व्यवस्था सिंधुदुर्ग बँकेमार्फत मोफत केली जाते. सो नमिता मॅम, आई भराडीचा आशीर्वाद तुमच्या या कार्यक्रमात सदैव लाभो अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.